Hello student, today we have learned the second chapter, that is reproduction in lower and higher animal. ओके विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सेकंड चॅप्टर बघायचं आहे ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. जे लोअर आणि हायर ॲनिमल्स आहे तर त्या लोअर आणि हायर ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे प्रजनन घडून येत असते, कोणकोणत्या प्रोसेसद्वारे घडून येत असते, कोणकोणत्या मेथड्स आहे, तर या गोष्टी आपल्याला आजच्या या चॅप्टरमध्ये शिकायचे आहे. ओके, तर बघा सगळ्यात अगोदर रिप्रोडक्शन तर रिप्रोडक्शनची गरज काय? कोणी सांगू शकते रिप्रोडक्शनची गरज काय? तर बघा, इट हेल्प टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ स्पेसीज. रिप्रोडक्शन तर रिप्रोडक्शन काय करत असते? स्पेसीजची कंटिन्युटी मेंटेन करत असते. म्हणजे प्रत्येक सजीवाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःची जनरेशन टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये कंटिन्युटीची आवश्यकता असते. आणि त्या ऑर्गॅनिझममध्ये जर रिप्रोडक्शन झालं नाही तर ऑर्गॅनिझम हा काय होणार? विलुप्त होणार, नष्ट होणार. म्हणून प्रत्येक सजीव जो आहे तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय मेंटेन करत असतो? कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे सातत्य टिकवण्यासाठी सजीवांमध्ये प्रजनन प्रक्रिया जी तर ती आवश्यक आहे. तर बघा डेफिनेशन पाहू आपण रिप्रोडक्शनची. रिप्रोडक्शन इज डिफाईन्ड ॲज बायोलॉजिकल प्रोसेस फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टंट सिमिलर लाईफ. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय सांगितले? इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस. ही एक जैविक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म म्हणजे नवीन जीवनाची निर्मिती होते. फ्रॉम प्री एक्झिस्टन्स सिमिलर लाईफ म्हणजे अगोदर अस्तित्वात असलेल्या सारख्याच जीवनापासनं नवीन जीवनाची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? रिप्रोडक्शन. ओके स्टुडंट, इन दिस चॅप्टर वी हॅव लर्न अबाउट रिप्रोडक्शन, that is a reproductive system of human gametogenesis, fertilization, early embryo, then parturition, lactation and reproductive health. ओके, या युनिटमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला मानवी प्रजनन संस्था हा एक घटक शिकायचा आहे. गॅमेटोजेनेसिस हा एक घटक शिकायचा आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. त्याच्यानंतर शिकायचं आपल्याला फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनला मराठीमध्ये काय म्हणत असतात? फलन प्रक्रिया. आलं लक्षात? मग फर्टिलायझेशन म्हणजे काय बरं? डेफिनेशन सांगता येईल का कोणाला? फर्टिलायझेशन इज अ प्रोसेस इन विच फ्युजन ऑफ गॅमेटीज टेक्स प्लेस अँड फॉर्म झायगोट. ओके, फर्टिलायझेशन ही एक प्रोसेस आहे जिच्यामध्ये गॅमेटचं फ्युजन होते, दोन गॅमेट एकत्र येत असतात आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होतो. आता झायगोट तयार झाल्यानंतर त्याची पुढची जी ग्रोथ आहे तर तिला अर्ली एम्ब्रिओलॉजी म्हटली. आता झायगोट पूर्णपणे मॅच्युअर झाल्यानंतर त्याची पुढची जी प्रोसेस असते तर ती असते पार्चुरेशन. पार्चुरेशन म्हणजे आपण त्याला म्हणत असतो प्रसूती. लक्षात? त्याच्यानंतर प्रसूती झाल्यानंतर लॅक्टेशन ज्याच्यामध्ये मिल्क प्रोड्यूस होण्याची प्रोसेस असणार आहे. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे मानवी प्रजनन संस्था जी तर तिच्याशी निगडीत असलेले काही जे रोग असतील, जसं गोनोरिया असेल, सिफिलिक्स असतील, तर अशा वेगवेगळ्या डिसीजच्या बाबतीत आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे. ओके, तर पहिली थिंग जी दिलेली तुम्हाला या युनिटमध्ये तर ती दिलेली सेक्च्युअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. ओके, हा सेक्च्युअलचा प्रकार पण असतो, पण यावर्षी तुम्हाला तो सिलेबसला नाही. फक्त या ठिकाणी सेक्च्युअल रिप्रोडक्शन दिलेलं आहे ॲनिमलच्या बाबतीत. तर त्याचा इंट्रो बघू अगोदर आपण. इंट्रोडक्शन हा जो पॉईंट आहे तर या पॉईंटमध्ये मल्टिपल चॉईस किंवा आन्सर इन वन सेंटेन्सचा क्वेश्चन विचारला जात असतो. ओके, तर बघा, इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. रिप्रोडक्शन ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे जिच्यामध्ये नवीन अपत्य तयार होत असते, नवीन पाल्य तयार होत असते, नवीन ऑफस्प्रिंग तयार होत असते. कसं तयार होत असते? बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेटची निर्मिती झाल्यानंतर ते गॅमेट काय होणार? फ्यूज होणार. आलं लक्षात? गॅमेटच्या निर्मितीला गॅमेटोजेनेसिस म्हणतात आणि गॅमेटचं फ्युजनला म्हणतात फर्टिलायझेशन. म्हणजे गॅमेट निर्मिती झाल्यानंतर ते फ्यूज झाल्यानंतर नवीन ऑफस्प्रिंग तयार होण्याच्या प्रोसेसला रिप्रोडक्शन म्हणत असतात. बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्फिमिक्सिस. रिप्रोडक्शन ही जी प्रोसेस आहे तर या रिप्रोडक्शन प्रोसेसला एम्फिमिक्सिस सुद्धा म्हणतात. आता एम्फिमिक्सिस का म्हणतात तर लक्षात घ्या,
ॲम्फी म्हणजे बोथ, मिक्सिस म्हणजे मिक्सिंग. लक्षात, दोन पॅरेंटचे गुणधर्म मिक्स झाल्यानंतर ऑफस्प्रिंग तयार होत असते, म्हणून याला ॲम्फिमिक्सिस म्हणत असतात. बघा, इन ॲनिमल गॅमेट फॉर्मेशन प्रायमरली इन्व्हॉल्व मिओसिस. प्राण्यांमध्ये गॅमेट ज्यावेळेस तयार होणार, मग ते स्पर्म असतील किंवा एग्स असतील, तर हे गॅमेट्स तयार होत असताना याच्यामध्ये सेल डिव्हिजनचा मिओसिसचा जो प्रकार आहे तर तो इन्व्हॉल्व असतो. ओके, मायटोसिस मिओसिस आपल्याला माहिती आहे. मायटोसिस म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, आणि मिओसिस म्हणजे काय, रिडक्शन डिव्हिजन. मायटोसिसमध्ये डिप्लोइडिन नंबरच्या सेलचं ज्यावेळेस विभाजन होणार आहे किंवा डिव्हिजन होणार आहे त्यावेळेस तिच्यापासून डिप्लोइडिन नंबरच्या सेल तयार होत असतात. पण मिओसिसमध्ये डिप्लोइडचं रूपांतर हॅप्लॉइडमध्ये केलं जात असते. व्यवस्थित लक्षात घ्या. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा, द सेक्च्युअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल शो टू मेन फेजेस इन देअर लाईफ टाईम. बघा, जे ऑर्गॅनिझम किंवा जे ॲनिमल सेक्च्युअली रिप्रोड्यूस होत असतात अशा ॲनिमल्सच्या जीवनामध्ये दोन फेजेस घडून येत असतात. त्याच्यातली पहिली फेज आहे बघा, जेवेनिल फेज. आता जेवेनिल फेजच्या बाबतीत जर म्हणलं तर बघा, दिस फेज रिप्रेझेंट फिजिकल ग्रोथ अँड स्टार्टिंग फ्रॉम बर्थ. प्रत्येक ॲनिमल जो आहे तर प्रत्येक ॲनिमलच्या जीवनामध्ये दोन फेजेस आढळून येतात. त्याच्यातली पहिली फेज आहे जवनिल फेज, आणि ही जी जवनिल फेज आहे जिला आपण जेन्युअल फेज पण म्हणत असतात, तर या जेन्युअल फेजमध्ये ॲनिमल जो आहे तर ॲनिमलची फिजिकल ग्रोथ होते. आणि ही फिजिकल ग्रोथ केव्हापासनं स्टार्ट होत असते, बर्थपासनं, म्हणजे जन्मापासनं ॲनिमलची भौतिक वाढ होत असते पहिल्या फेजमध्ये, ज्याला जेवेनिल फेज म्हणले. द ॲनिमल कॅन नॉट रिप्रोड्यूस सेक्च्युअली इन दिस फेज. आणि ही जी जेवेनिल फेज आहे तर या फेजमध्ये जो ॲनिमल आहे तर तो सेक्च्युअली रिप्रोड्यूस होत नाही. का? कारण या ठिकाणी त्या ॲनिमलमध्ये मॅच्युरिटी नसते. म्हणून सेकंड फेज जी आहे तर ती दिलेली तुम्हाला मॅच्युरिटी फेज, परिपक्वताची अवस्था. आता बघा, परिपक्वतेची अवस्थेमध्ये काय आहे, इन दिस फेज इट इन्व्हॉल्व ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन. मॅच्युरिटी फेजमध्ये काय होणार आहे, ॲनिमलची ग्रोथ पण होणार म्हणजे वाढ पण होणार, आणि ते जे सेक्स ऑर्गन आहे जे त्या ॲनिमलचे तर त्या सेक्स ऑर्गनमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घडून येणार आहे, वेगवेगळ्या क्रियाज घडून येणार आहे, जसं गॅमेट फॉर्म होण्याच्या किंवा वेगवेगळे हार्मोन सिक्रेट होण्याच्या ज्या क्रिया आहे तर ते क्रिया या ठिकाणी मॅच्युरिटी फेजमध्ये घडून येत असतात. द ॲनिमल कॅन रिप्रोड्यूस सेक्च्युअली इन दिस फेज. या फेजमध्ये प्राणी जो आहे तर तो लैंगिकरित्या रिप्रोड्यूस होऊ शकतो, म्हणजे प्रजनन घडवू शकतो. आलं लक्षात? तर अशा दोन फेजेस ॲनिमलच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये येत असतात. पहिली जेवनिल फेज, दुसरी दिल्ली मॅच्युरिटी फेज. जेवनिल फेजमध्ये ॲनिमल जो आहे तर तो रिप्रोड्यूस होऊ शकत नाही, सेक्च्युअली रिप्रोड्यूस होऊ शकत नाही, आणि मॅच्युरिटी फेजमध्ये ॲनिमल सेक्च्युअली रिप्रोड्यूस होत असतो. आता जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला रिप्रोडक्शन जे तर ते ह्युमनचं बघायचं आहे, म्हणजे मानवाचं बघायचं आहे. तर बघा, ह्युमन्स आर सेक्च्युअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल. ह्युमन जे तर ते सेक्च्युअली रिप्रोड्यूस होणारे ॲनिमल्स आहे. म्हणजे सेक्च्युअली म्हणजे लैंगिकरित्या प्रजनन या ठिकाणी किंवा लैंगिक प्रजनन हे मानवांमध्ये घडून येत असते. बघा, द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व गॅमेटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅमेट, इन्सेमिनेशन म्हणजे डिपोजिशन ऑफ सिमेन, इंटरनल फर्टिलायझेशन, या ठिकाणी मानवांमध्ये इंटरनल फर्टिलायझेशन घडून येणार. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट. ओके, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर काय तयार होतं, झायगोट. झायगोट इज अ फर्स्ट सेल ऑफ न्यू लाईफ. नवीन जीवनाची पहिली पेशी म्हणजे काय, झायगोट. फॉर्मेशन, त्याच्यानंतर एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे जे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो फिटस आहे तर त्याची पूर्ण 9 मंथची जी वाढ आहे तिला एम्ब्रिओजेनेसिस म्हणत असतो आपण. आणि प्रेग्नन्सीचा पूर्ण पिरियडला म्हणतात गॅस्टेशन. लक्षात, गॅस्टेशन नंतर लास्ट जो स्टेज असते तर तिला म्हणतात पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे प्रसूती. ओके, तर या वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत तर या प्रोसेसेस ह्युमन बिंगमध्ये घडून येतात. कोणकोणत्या प्रोसेसेस, गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन,
embryogenesis, gestation and parturition. Okay, this process takes place in sexually reproducing human being. Okay, see, all this process takes place when gamete is formed. Okay, the gamete, sperm and eggs are produced by primary sex organ, that is testis in male and ovaries in female. You know, student, gamete is formed when gametogenesis is occur. ओके, तर बघा गॅमेटचे, तर गॅमेट हे प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये तयार होत असतात. प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजेच गोनॅड. ओके, गोनॅड म्हणजे मेलच्या बाबतीत किंवा फिमेलच्या बाबतीत दोघांना एकच शब्द आहे, अंडाशय. आलं लक्षात? तर या अंडाशयमध्ये काय तयार होणार आहे? गॅमेट्स तयार होणार आहे. मेलच्या बाबतीत स्पर्म तयार होतील, फिमेलच्या बाबतीत एग्स तयार होणार आहे. आलं लक्षात? स्पर्म तयार करण्याचं काम मेल गोनॅड करणार आहे, ज्याला आपण टेस्टिस म्हणतो, आणि एग्स तयार करण्याचं काम फिमेल गोनॅड करणार आहे, ज्याला ओव्हरी म्हणतात. ऑर्गन अदर दॅन टेस्टिस अँड ओव्हरी आर कॉल्ड सेकंडरी सेक्स ऑर्गन ऑफ मेल अँड फिमेल. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची आहे, तर या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये टेस्टिस आणि ओव्हरी हे दोन घटक वगळून उरलेले जेवढे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, तर त्या सगळ्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला म्हणतात सेकंडरी सेक्स ऑर्गन, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये इन्क्लुडेड आहे. So student, when gamete is formed, there is many changes occur in male and female, and that changes is called as secondary sexual character. Okay, ज्यावेळेस पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये गॅमेट्स तयार होणार आहे, तर गॅमेट्स तयार होत असताना त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल घडून येत असतात, आणि या बदलांनाच म्हटले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. तर बघा, इन मेल बियर्ड, मुस्ताची, hair on chest, muscular body, enlargement of larynx, static Adam's apple are a secondary sexual character show in male. बघा, पुरुषांमध्ये मॅच्युरिटी येत असताना किंवा गॅमेट्स तयार होत असताना बियर्ड येणे म्हणतो आपण त्याला, मिश्या, दाढी, मिश्या येणे म्हणतो आपण. बियर्ड म्हणजे दाढी, मुस्ताचे म्हणजे मिश्या किंवा जे हेअर आहे चेस्टवर ते येणे, किंवा बॉडीची तर तिच्यामध्ये वाढ होणे, किंवा जो घसा आहे तर त्या घसा म्हणजे ज्याला आपण लॅरिंग्स म्हणत असतो, किंवा ॲडम्स ॲपलसुद्धा म्हणत असतात बरं लॅरिंग्सला, जो आपला वोकल बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तर हे आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. इन फिमेल मेनी चेंजेस ऑकर ड्युरिंग मॅच्युरिटी, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, ब्रॉडर पेल्विस अँड हाय पिंच ऑफ व्हॉइस. स्त्रियांमध्ये सुद्धा मॅच्युरिटी होत असताना या ठिकाणी वेगवेगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर बघायला मिळत असतात. त्याच्याचपैकी पहिला सांगितलं आहे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. जे ब्रेस्ट आहे तर तिच्या या ठिकाणी विकास होणार आहे. त्याच्यानंतर ब्रॉडर ऑफ पेल्विस, पेल्विस आहे तर त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. ओके, आणि हाय पिंच ऑफ व्हॉइस, इट इज अन युनिक कॅरेक्टरिस्टिक. ओके, ड्युरिंग मॅच्युरिटी फिमेल शो हाय पिंच ऑफ व्हॉइस, म्हणजे स्त्रियांमध्ये मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता आल्यानंतर या ठिकाणी जो आवाज आहे तर आवाजाची तीव्रता खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू मेल. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आवाजाची तीव्रता कशी असते? जास्त असते. ओके, दीज आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर टेक्स प्लेस ड्युरिंग मॅच्युरिटी इन बोथ सेक्सेस. ओके, नाव वी हॅव क्वेश्चन दॅट इज डिस्क्राईब ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, तुम्हाला क्वेश्चन जो आहे तर तो ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवर जास्त करून विचारला जात असतो, आणि हा एक IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाईल, आणि या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर बघा, द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट इज गोनॅड कॉल्ड टेस्टिस, accessory duct, accessory gland and external genitalia. This 4 thing is important for explanation of human male reproductive system. Okay, primary sex organ that is testis, accessory duct which include in reproductive system, accessory glands, there is 3 glands which is play more important role in reproduction, and last one is external genitalia, that is perineal body. Okay, these 4 things must be explained in your answer.
Okay, now the first thing is primary sex organ. Okay, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये सगळ्यात पहिला जो घटक आहे तर तो आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन. यू नो व्हेरी वेल दॅट देर इज अ पेअर ऑफ टेस्टेस. ओके, या ठिकाणी मेलमध्ये जो गोन्याड आहे तर त्याला आपण टेस्टिस म्हणतो आणि या दोन असतात म्हणजे जोडीनं असतात. तर बघा, these are mesodermal in origin and formed in lower abdominal cavity. टेस्टिस जे आहे तर टेस्टिसची ओरिजिन कोणत्या लेअरपासून झालेली? मेसोडर्मल. ओके, आता लेयर माहीत पाहिजे तुम्हाला. दोज ॲनिमल हॅव 3 जर्मिनल लेयर. दॅट ॲनिमल इज कॉल्ड ॲज ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल अँड दोज ॲनिमल हॅव 2 जर्मिनल लेयर कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. यू हॅव learned this point in previous standard, that is in 11th. Okay, so testis is originated from mesodermal layer पासन testis ची निर्मिती होत असते and they are formed in lower abdominal cavity. testis जे तर ते कशात तयार होत असतात? लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी. लक्षात, आउटसाइड द ॲब्डोमेन असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे. ओके, बघा, दे आर लोकेटेड इन पाऊच कॉल्ड स्क्रोटम. टेस्टिस जे तर टेस्टिस ज्या पाऊचमध्ये लोकेटेड असतात तर त्या पाऊचला म्हणतात स्क्रोटम. लक्षात, किंवा स्क्रोटल सॅक पण म्हणतात. द पिगमेंटेड स्किन प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डोमेन इज कॉल्ड ॲज स्क्रोटल सॅक. लक्षात ठेवायचं, काय सांगितलं मी? द पिगमेंटेड सॅक प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डोमेन इज कॉल्ड ॲज स्क्रोटल सॅक. ओके, into the scrotal sac testis is present. Okay, बघा, each testis is oval in shape. टेस्टिस जो आहे तर त्याचा शेप कसा असतो? ओव्हल, म्हणजे अंडाकृती किंवा गोलाकार. दे आर अबाउट 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर थिक. दिस इज अँड साईज ऑफ टेस्टिस. काय सांगितले तुम्हाला? टेस्टिस जे आहे तर ते 4 ते 5 सेंटीमीटर लॉंग असतात, 2 ते 3 सेंटीमीटर वाईड म्हणजे रुंद असतात आणि 3 सेंटीमीटर काय असणार? जाड. लक्षात, लांबी, रुंदी आणि जाडी. लक्षात, अशा 3 थिंग तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत. Each testis is divided into 2 to 300 testicular lobule. Each lobule with 1 to 4 highly coiled structure called seminiferous tubule. This form red testis and male gamete, that is sperm. बघा, प्रत्येक टेस्टिस जी आहे तर प्रत्येक टेस्टिसमध्ये 200 ते 300 टेस्टिक्युलार लोबुल असतात आणि या लोबुल्सला 1 ते 4 हायली कॉइलेड स्ट्रक्चर असते. गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असते. 1 ते 4 असे लूप्स आपल्याला त्या लोबुल्समध्ये पाहायला भेटतात आणि त्या हायली कॉइलेड स्ट्रक्चरला म्हणतात सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ओके, सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. टेस्टिसचं रचनात्मक आणि कार्यात्मक घटक जो आहे तर तो सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहे. लक्षात, काय याला रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणतात? बिकॉज इन सेमिनिफेरस ट्यूब्यूल देर इज अ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, दॅट इज स्पर्म. बघा, टेस्टिस सिक्रेट मेल सेक्स हार्मोन, दॅट इज एंड्रोजन ऑर टेस्टोस्टेरॉन. टेस्टिस जे आहे तर टेस्टिसमध्ये मेल सेक्स हार्मोन सिक्रेट केला जात असतो, त्याला म्हणतात एंड्रोजन किंवा दुसरं नाव आहे त्याचं टेस्टोस्टेरॉन. आणि हे जे हार्मोन आहे तर हे हार्मोन मेलच्या मॅच्युरिटीमध्ये महत्त्वाचा रोल बजावत असतात. After formation of gamete, that is sperm, they are passed into accessory duct, that is pair of vasa efferentia. These are fine 12 to 20 tubes arises from red testis and opens into epididymis. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितले की टेस्टिसमध्ये मेल गॅमेट तयार झाल्यानंतर ते पुढचं जे स्ट्रक्चर आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं तर ते काय आहे? पेअर ऑफ वासा इफ्रेन्शिया. म्हणजे पेअर ऑफ वासा इफ्रेन्शियामध्ये या ठिकाणी मेल गॅमेट जे तर ते पास केले जाणार आहे. आता वासा इफ्रेन्शिया काय आहे तर हे फाईन 12 to 20 ट्यूब्स आहेत, म्हणजे छोट्या अशा 12 ते 20 ट्यूब आहे ज्या रेट टेस्टिसपासनं ओरिजिनेट झाल्या. म्हणजे रेट टेस्टिसपासनं या 12 ते 20 ट्यूबूलची निर्मिती झालेली, ज्या पुढे जाऊन कशात ओपन होत असतात? इपिडिडॅमिस. इपिडायडॅमिस पण म्हणतात, इपिडिडॅमिस पण म्हणतात. लक्षात घ्या.
After vasa efferentia, there is pair of epididymis. These are long coiled tube with caput, corpus and cauda epididymis present posterior border of each testis. बघा, वासा इफ्रेन्शिया नंतर अनदर स्ट्रक्चर जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये तर ते आहे या ठिकाणी एपिडिडामिस. ओके, पेअरमध्ये असतात, जोडीनं असतात ते सुद्धा. आणि ही जी एपिडिडामिस आहे ही लॉंग कॉइलेड ट्यूब आहे जिच्यासोबत कॅपुट, कॉर्पस आणि कॉडा असे 3 भाग येत असतात. एपिडिडामिसचेच भाग आहेत हे. आणि हे 3 भाग कुठं प्रेझेंट असतात? पोस्टेरियर बॉर्डर ऑफ टेस्टीज. टेस्टीजची जी पोस्टेरियर बॉर्डर आहे म्हणजे खालचा जो भाग आहे टेस्टीजचा, तर या भागामध्ये काय प्रेझेंट असणार आहे? पेअर ऑफ एपिडायडामिस. बघा, द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन एपिडायडामिस. स्पर्म जे, तर स्पर्मचं मॅच्युरेशन जे तर ते कशात घडून येते? एपिडायडामिसमध्ये घडून येत असते. आलं लक्षात? म्हणजे हे जे स्पर्म आहे मेल गॅमेट जे तर ते कुठं तयार होणार आहे? एपिडायडामिसमध्ये. The epididymis is opens into vasa differentia. बघा, एपिडिडामिस जी तर ती कशात ओपन होते? वासा डिफरेन्शियामध्ये. आलं लक्षात? मग नेक्स्ट स्ट्रक्चर जे तर ते काय असणार? रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं पेअर ऑफ वासा डिफरेन्शिया. दिज आर 40 cm long tube arises from cauda epididymis and enter into abdominal cavity through the inguinal canal and opens into spermatic कॉर्ड. लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या हा पॉईंट. सुरुवातीला आपण वासा इफ्रेन्शिया, वासा म्हणजे वेसल किंवा ट्यूब. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलंय? चौथा जो पॉईंट आहे डी पॉईंट तर तो आहे वासा डिफरेन्शिया. ट्यूब आहे ज्या ट्यूबमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितले की वासा डिफरेन्शिया जो आहे तर तो 40 cm ट्यूब आहे जी कॉडा एपिडायडामिसमधनं ओपन होत असते. लक्षात? अरायजेस होत असते. आणि पुढे जाऊन कशात एंटर होणार? ती स्पर्मॅटिक कॉर्ड थ्रू द इंजुनल कॅनल. लक्षात घ्या, ज्यावेळेस फिटस हा 6 महिन्याचा असतो, मेल फिटस हा 6 महिन्याचा असतो, मदरच्या युटेरसमध्ये असतो, अशा वेळेस टेस्टीज जे आहेत तर त्या ॲब्डोमेनमध्ये असतात. लक्षात? मग या ॲब्डोमेनमधल्या टेस्टीज ज्यावेळेस हा फिटस 7 किंवा 8 मंथचा होईल किंवा 6 मंथ नंतर या ज्या टेस्टीज ॲब्डोमेनमध्ये तर या आउटसाइड द ॲब्डोमेनमध्ये येत असतात इन टू दी स्क्रोटल सॅक. लक्षात? कोणत्या कॅनल थ्रू? इंजुनल कॅनल थ्रू. म्हणून या ठिकाणी जो वासा डिफरेन्शिया आहे तर त्याचा मार्ग सुद्धा इंजुनल कॅनल थ्रू जे. म्हणजे बघा, टेस्टीज या आउटसाइड द स्क्रोटल सॅकमध्ये पुन्हा ॲब्डोमेनमध्ये गेलेत, पुन्हा बाहेर त्या ठिकाणी स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये आले थ्रू द इंजुनल कॅनल. ओके, त्याच्यानंतर पुढचं स्ट्रक्चर जे तर ते आहे इजाक्युलेटरी डक्ट. म्हणजे वासा डिफरेन्शिया जो आहे तर तो इजाक्युलेटरी डक्टमध्ये ओपन होत असतो विच इज 2 cm लॉंग. इजाक्युलेटरी डक्ट किती लॉंग असते? 2 cm लॉंग. अँड इजाक्युलेटरी डक्ट इज ओपन इन टू युरेथ्रा नियर द ओपनिंग ऑफ प्रोस्टेट ग्लँड. आणि ही जी इजाक्युलेटरी डक्ट आहे तर हे कशात ओपन होत असते? युरेथ्रामध्ये. कशाजवळ? नियर दी ओपनिंग ऑफ प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड ज्या ठिकाणी ओपन होत असते त्या ठिकाणी इजाक्युलेटरी डक्ट जी तर ती ओपन होत असते. बघा, इट इजाक्युलेट स्पर्मॅटोझोवा इन युरेथ्रा ऑर पेनिस. इजाक्युलेटरी डक्टचं काम काय आहे की जे टेस्टिसकडनं आलेले जे मेल गॅमेट आहे दॅट इज स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोवा तर त्यांना युरेथ्रा किंवा पेनियल बॉडीच्या मदतीने म्हणजे पेनिसच्या मदतीने आउटसाइड द बॉडी रिलीज करायचं काम हे इजाक्युलेटरी डक्टचं आहे. ओके, आत्तापर्यंत जे पॉईंट बघितले ज्याच्यात पेअर ऑफ टेस्टीज, पेअर ऑफ वासा एफ्रेन्शिया, त्याच्यानंतर एपिडायडामिस, त्याच्यानंतर वासा डिफरेन्शिया, त्याच्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी इजाक्युलेटरी डक्ट तर आणि पेनियल बॉडी. हे सगळे पॉईंट सिक्वेन्सली यायला पाहिजे तरच तुमची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी तर ती व्यवस्थित एक्सप्लेन होत असते. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे तर नेक्स्ट पॉईंट दिलेली आहे तुम्हाला ॲसेसरी ग्लँड्स. लक्षात? ॲसेसरी ग्लँड्समध्ये सगळ्यात पहिली ग्रंथी जी दिली तुम्हाला अभ्यासाला ती आहे सेमिनल वेसिकल. तर बघा, इट इज पेअर ऑफ ग्लँड लाईंग ऑन पोस्टेरियर साइड ऑफ युरिनरी ब्लडर. बघा, सेमिनल वेसिकल ही जी ग्रंथी आहे तर ही ग्रंथीसुद्धा मूत्राशयाचा जो पोस्टेरियर रिजन आहे म्हणजे खालचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये 2 सेमिनल वेसिकल पुरुषांमध्ये प्रेझेंट असतात. दे सिक्रेट अल्कलाइन सेमिनल फ्लुइड विच कंटेन फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टॅग्लॅन्डिन. बघा,
पुरुषांमध्ये जी सेमिनल वेसिकल आहे तर ती सेमिनल वेसिकल मूत्राशयाच्या खालची जी डायरेक्शन आहे पोस्टेरियर साईड जी त्या ठिकाणी प्रेझेंट असते आणि ही सेमिनल वेसिकल अल्कलाइन सेमिनल फ्लूइड सिक्रीट करत असते. आलं लक्षात. या फ्लुइडमध्ये काय काय असणार? फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टॅग्लॅन्डिन. ओके. इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ टोटल वॉल्यूम ऑफ सिमेन. ही जी ग्रंथी सेमिनल वेसिकल तर ही ग्रंथी काय करत असते? जे टोटल सिमेन तयार होणार आहे, समजा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये टोटल सिमेन जे तयार होणार आहे तर त्या टोटल सिमेनमध्ये 60% भाग जो आहे तर तो कोणाचा असतो? जी ॲसेसरी ग्लँड आहे जिला आपण सेमिनल वेसिकल म्हणतो. या सेमिनल वेसिकलचा 60% जो भाग आहे तर तो सिमेनमध्ये इन्क्लुडेड असतो. सिमेन म्हणजे अ फ्लुइड विच कंटेन स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ. असं फ्लुइड ज्याच्यामध्ये मेल गॅमेट प्रेझेंट असणारे त्या फ्लुइडला काय म्हणतात? सिमेन. आता हे जे फ्लुइड होतं सेमिनल फ्लुइड, सेमिनल वेसिकलपासून जे फ्लुइड सिक्रीट होत असते त्याला सेमिनल फ्लुइड म्हणत असतात. तर याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट असतात, फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन. तर ते प्रत्येकाचा रोल आपण पाहू. फ्रुक्टोजचा काय रोल आहे, फायब्रिनोजेनचा काय रोल आहे आणि प्रोस्टॅग्लॅन्डिनचा काय रोल आहे. ओके. तर बघा, फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी फॉर स्पर्म मुवमेंट. बघा, फ्रुक्टोज हा जो घटक आहे इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड एनर्जी फॉर स्पर्म मुवमेंट. म्हणजे स्पर्म जे तर त्या स्पर्मची मुवमेंट घडवून आणण्यासाठी जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा त्यांना कशात मिळणार आहे? फ्रुक्टोजमधनं. त्याच्यानंतर फायब्रिनोजेन. फायब्रिनोजेन कोॲग्युलेट सिमेन इनटू वजायना. ओके. जे फिमेलचा जनायटल ट्रॅक आहे तर त्या जनायटल ट्रॅकमध्ये जे सिमेन आहे फ्लुइड कंटेनिंग स्पर्म कंटेनिंग फ्लुइड जे आहे तर ते स्पर्म कंटेनिंग फ्लुइडला गोठवण्याचं काम कोण करणार आहे? फायब्रिनोजेन. आणि लास्ट आहे बघा प्रोस्टॅग्लॅन्डिन. इट स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन वजायना अँड युटेरस फॉर फास्टर मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग्स इन फिमेल बॉडी. बघा, फिमेल बॉडीमध्ये स्पर्म जी तर त्या स्पर्मची मुवमेंट एग्सकडे घडवून आणण्यासाठी या ठिकाणी 2 प्रोसेस घडणे आवश्यक असतात. त्याच्यातली पहिली आहे बघा रिव्हर्स पेरिस्टाल्सिस ऑफ वजायना अँड दुसरी आहे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस ऑफ युटेरस. लक्षात. वजायना आणि युटेरस यांच्यामध्ये रिव्हर्स पेरिस्टाल्सिसची मुवमेंट घडून येते. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. लक्षात. कशामध्ये घडून येणार आहे? वजायना आणि युटेरसमध्ये. ज्याच्यामुळे काय होणार आहे? जे मेल गॅमेट जे तर ते मेल गॅमेट टुवर्ड्स द एग्स काय होणार आहे? अट्रॅक्ट होणार आहे. ओके. ही होती सेमिनल वेसिकलच्या बाबतीत. दुसरी ग्रंथी दिलेली तुम्हाला प्रोस्टेट ग्लँड. ओके. तर बघा, it is a large and single gland made up of 20 to 30 lobule located under the urinary bladder. urinary bladderचा खाली एक मोठी अशी ग्रंथी असते जी 20 ते 30 लोबुलपासनं तयार झालेली असते. इट रिलीज मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड इन टू द युरेथ्रा. बघा, प्रोस्टेट ग्लँड जी तर प्रोस्टेट ग्लँड काय करणार आहे? मिल्की आणि स्लाइटली ॲसिडिक असं फ्लुइड प्रोस्टॅटिक फ्लुइड जे तर ते युरेथ्रामध्ये सिक्रेट करणार आहे. इट फॉर्म अबाउट 30% वॉल्यूम ऑफ सिमेन. सिमेनमध्ये 30% जो भाग आहे तर तो कोणाचा असतो? प्रोस्टेट ग्लँडचा असतो. लक्षात. नेक्स्ट पॉईंट बघू. इट कंटेन सायट्रिक ॲसिड फॉस्फेटेज अँड व्हेरियस अदर एन्झाईम. बघा, प्रोस्टेट ग्लँड जी आहे तर ते प्रोस्टेट ग्लँडमध्ये सायट्रिक ॲसिड असेल किंवा ॲसिडिक फॉस्फेटेज असेल किंवा वेगवेगळे एन्झाईम जे ते प्रेझेंट असतात. आणि हे जे एन्झाईम आहे तर हे एन्झाईम रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे तर तिच्यामध्ये महत्त्वाचा रोल बजावत असतात किंवा फिमेल जनायटल ट्रॅकमध्ये हे जे प्रोस्टॅटिक फ्लुइड आहे हे महत्त्वाचा रोल बजावत असते. ओके. बघा, द ॲसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ वजायना. वजायनल रिजनमध्ये असलेलं जे ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे तर त्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटला न्यूट्रल करण्याचं काम हे कोण करणार आहे? ॲसिड फॉस्फेटेज. ज्याच्यामुळे स्पर्म जे तर ते प्रोटेक्टेड असणारे आणि स्पर्मला त्या ठिकाणी संरक्षण प्राप्त होणार आहे. कारण स्पर्म जे तर ते जास्त ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकत नाही.
त्यानंतर शेवटची जी ग्रंथी आहे तर ती आहे कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड असं सुद्धा म्हणत असतात. इट इज स्मॉल पी शेप्ड ग्लँड प्रेझेंट आयदर साइड ऑफ युरेथ्रा अँड सिक्रेट अल्कलाइन म्युकस फ्लुइड विच ॲक्ट्स ॲज अ ल्युब्रिकेंट ड्युरिंग कॉप्युलेशन. बघा, कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड ही छोटीशी एक ग्रंथी आहे आणि ही जी ग्रंथी आहे तर ही युरेथ्राच्या वरच्या साईडला प्रेझेंट असते, जी या ग्रंथीपासनं जे सिक्रेशन होणार आहे म्युकस फ्लुइडचं किंवा अल्कलाइन म्युकस फ्लुइडची, तर ते एक प्रकारचं ल्युब्रिकेंट प्रोव्हाइड करणारे. हे जे सेमिनल कॉपर्स ग्लँड होती तर ही कॉपर्स ग्लँड जवळपास 10% टोटल सिमेनचं कॉन्ट्रीब्युशन करत असते. ओके, आणि शेवटचा पॉईंट आहे बघा आपला पेनिस किंवा एक्सटर्नल जेनायटलिया, जो आपण युरेथ्रा म्हणून त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. बघा, पेनियल बॉडी जी तर ती इरेक्ट असते, सिलेंड्रिकल असते आणि कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. जो मेल गॅमेट जी आहे तर त्या मेल गॅमेटला फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये इन्सेमिनेटेड करण्यासाठी किंवा डिपॉझिट करण्यासाठी या पेनियल बॉडीचा यूज केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्युमन बिंगमध्ये असलेली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बाबतीत स्टडी केला, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे स्ट्रक्चर आहे तर त्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या बाबतीत आपण शिकून घेतलं. वेगवेगळे स्ट्रक्चर कशा प्रकारचे असतात, त्यांचे फंक्शन काय हे आपण या ठिकाणी पाहिले. आलं लक्षात? मग हे जे स्ट्रक्चर आहे तर हे स्ट्रक्चर पुढं आपल्याला डायग्रामच्या स्वरूपात पाहायचे म्हणलं तर कशा प्रकारे पाहता येतील. तर बघा, या ठिकाणी हे जे दोन स्ट्रक्चर शो केलेले तर हे काय आहेत, पेअर ऑफ टेस्टिस. आलं लक्षात? जे आउटसाइड द ॲबडोमेन स्क्रोटल सॅकमध्ये किंवा पिगमेंटेड पाउचमध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी टेस्टिसपासनं काय अराईज होणार आहे, वासा इफ्रेन्शिया. हे जे स्ट्रक्चर आहे तर याला म्हणतात वासा इफ्रेन्शिया. ओके, वासा इफ्रेन्शियानंतर पुढचं स्ट्रक्चर काय असणार आहे, एपिडिडॅमिस किंवा एपिडायडॅमिस. आलं लक्षात? या स्ट्रक्चरला म्हणतात एपिडायडॅमिस. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण, दिस इज कॉल्ड ॲज वासा डिफरेन्शिया विच इज एंटर्स इनटू इंजनल कॅनल अँड ओपन्स इनटू स्पर्मॅटिक कॉर्ड. या स्ट्रक्चरला काय म्हणत असतात, वासा डिफरेन्शिया. आणि वासा डिफरेन्शिया जो आहे तर तो पुढं इजॅक्युलेटरी डक्टमध्ये, आणि इजॅक्युलेटरी डक्ट जी तर ती कशात ओपन होत असते, युरेथ्रामध्ये किंवा पेनियल बॉडीमध्ये. याला म्हणतात इजॅक्युलेटरी डक्ट. दिस वन इज कॉल्ड ॲज अ पेनियल बॉडी ऑर युरेथ्रा. ओके, त्याच्यानंतर आपण 3 ॲसेसरी ग्लँड पाहिल्यात. तर त्या 3 ॲसेसरी ग्लँडमध्ये या ग्रंथीला म्हणतात सेमिनल वेसिकल. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे बघा प्रोस्टेट ग्लँड, आणि ही आहे कॉपर्स ग्लँड, जिला आपण बल्बोयुरेथ्रल ग्लँड असं सुद्धा म्हणत असतो. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये सिक्वेन्सला फार महत्त्व आहे. 4 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला सिक्वेन्ससहित लिहावं लागत असते बोर्डाच्या क्वेश्चनमध्ये. लक्षात? आणि हा IMP क्वेश्चन आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. ओके, ठीक आहे.